तुम्ही सास बिझनेस सुरू केला असाल किंवा सुरू करण्याचं प्लॅनिंग करत असाल, तर तुम्हाला सास स्ट्रॅटेजी समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, ज्याचा वापर करून प्रत्येक महिन्याला 1 ते 5 लाखाचा रेव्हेन्यू, रिकरिंग रेव्हेन्यू जनरेट करू शकाल. नमस्कार, मी ज्योतिराम सपकाळ, डिजिटल कोच. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपर स्ट्रॅटेजी शिकवणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही मंथली 1 ते 5 लाख रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट करू शकता. पण जर पहिल्यांदाच तुम्ही या YouTube चॅनलवरती आलेला असाल, तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे यापुढे जे काही व्हिडिओ नवीन अपलोड करतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे हा या YouTube चॅनलवरचा तिसरा व्हिडिओ आहे. याच्या अगोदर 2 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. यातील पहिल्या व्हिडिओमध्ये सास म्हणजे काय, सास बिझनेस सुरू कसा करायचा याची पूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ऑटोमेशन टूल आहे, त्याचा पूर्ण डेमो दिलेला आहे. सो हे दोन्ही व्हिडिओ पाहायचे आणि त्यानंतरच या व्हिडिओला सुरुवात करणार आहात, म्हणजे तुमच्या एका महिन्याच्या सास बिझनेसच्या जर्नीमध्ये कमीत कमी 1 लाख रुपये कसं रेव्हेन्यू जनरेट करू शकता याची स्ट्रॅटेजी तुम्हाला मिळणार आहे. पण फक्त स्ट्रॅटेजी शिकल्यामुळे तुम्हाला हे रिझल्ट्स मिळणार नाहीयेत, तर स्ट्रॅटेजी शिकल्यानंतर ती स्ट्रॅटेजी तुम्हाला इम्प्लिमेंट करायची आहे. जर इम्प्लिमेंट केली तरच रिझल्ट्स मिळणार आहेत. सो स्टार्ट करूया या ॲडव्हान्स स्ट्रॅटेजीला, ज्याचा तुम्ही आजपासून वापर करणार आहात. सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेऊया, जे 90% उद्योजक व्यवसाय ग्रो करण्यामध्ये स्ट्रगल करत आहेत त्यांचे कोणती कारण आहेत हे आपण बघूया. हे स्मॉल बिझनेस ओनर आहेत, ते जास्तीत जास्त स्ट्रगल करतात ज्या लीड आलेल्या आहेत त्या लीडला प्रॉपर फॉलोअप करण्यामध्ये. कारण जे स्मॉल बिझनेसेस आहेत, लीड आल्यानंतर नोटबुकमध्ये किंवा गुगल शीटमध्ये ऍड करून ठेवतात आणि त्याला कॉल केल्यानंतर ती लीड सांगते की मला आज वेळ नाहीये, 3 दिवसानंतर या टायमिंगला कॉल करा. आणि हे स्मॉल बिझनेसेस त्या टायमिंगला वेगळ्या कामामध्ये बिझी असल्यामुळे कॉल करू नाही शकत आणि म्हणून लीड फॉलोअप सिस्टीम प्रॉपर नसते आणि त्याच्यामुळे टायमिंगवरती त्या लीडला फॉलोअप न झाल्यामुळे ती लीड इतर कंपन्यांचा कस्टमर बनते. हा प्रॉब्लेम अनेक उद्योजकांना येत आहे. तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम्स येत असेल तर चॅटमध्ये टाईप करा. 90% उद्योजक प्रॉपर फॉलोअप न केल्यामुळे त्यांचा 70-80% बिझनेस जो आहे ना, त्यांचे स्पर्धक घेऊन जातात. सो हा खूप मोठा प्रॉब्लेम्स आहे स्मॉल बिझनेससाठी. अनेक स्मॉल बिझनेसेसमध्ये प्रॉपर सिस्टीम नसल्यामुळे भरपूर सारे सेल्स कॉल मिस होत असतात आणि त्याचबरोबर पेमेंट सुद्धा प्रॉपर फॉलोअप न केल्यामुळे टायमिंगवर पेमेंट येत नाहीये. हे सुद्धा प्रॉब्लेम्स भरपूर सारे उद्योजक फेस करत आहेत. जास्तीत जास्त स्मॉल बिझनेसेस हे मॅन्युअली मार्केटिंग करत असतात, ऑटोमेशनचा वापर प्रभावीपणे करत नाहीत आणि म्हणून त्यांना मॅन्युअली मार्केटिंग करण्यासाठी वेळ तर भरपूर जास्त लागत असतोच, पण रिझल्ट सुद्धा मिळत नाहीयेत. हे भरपूर सारे उद्योजक आपल्या स्टाफवर किंवा फ्रीलान्सरवरती डिपेंड असतात. म्हणून जोपर्यंत एखादा फ्रीलान्सर एखादी चांगली क्रिएटिव्ह तयार करून देत नाहीये किंवा प्रॉपर एम्प्लॉई ती डिझाईन करत नाहीये, तोपर्यंत त्यांना मार्केटिंग करता येत नाहीये आणि मार्केटिंग करायला वेळ गेल्यामुळे त्यांना चांगल्या लीड मिळत नाहीत आणि लीड न मिळाल्यामुळे कस्टमर मिळत नाहीत. जे स्मॉल बिझनेसेस पैकी 10 पैकी 9 उद्योजक हे प्रॉब्लेम्स फेस करत आहेत. सो तुमचा उद्देश असला पाहिजे, जे उद्योजक हे सर्व प्रॉब्लेम फेस करतायत त्या उद्योजकांना सोल्युशन देणं, त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे. प्रत्येक उद्योजकाला नवीन नवीन कस्टमर हवे असतात. मग तुम्ही त्यांना कस्टमर मिळवून देण्यासाठी काय करू शकता, अशी सिस्टीम त्यांना तयार कशी करून देऊ शकता, त्या बिझनेसचा व्यवसाय वाढला पाहिजे. यावर जर तुम्ही फोकस केलात तर तुम्ही खूप कमी वेळेमध्ये अनेक उद्योजकांना हेल्प करू शकता. त्या हेल्पच्या बदल्यात खूप चांगला रेव्हेन्यू जनरेट करू शकता. रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी जेवढी जास्त मदत उद्योजकांची करता येईल तेवढी तुम्हाला जास्त रेव्हेन्यू मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला जे व्यवसायाचे प्रॉब्लेम्स आहेत त्यावर फोकस करून त्याचं सोल्युशन देणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे सोल्युशन देताना सास टूलचा वापर कसा करता येईल यावर फोकस करणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच 2025 मध्ये 26 मध्ये खूप मोठी संधी आहे. सास बिझनेसला, स्मॉल बिझनेस ओनरला प्रॉपर सिस्टीम क्रिएट करून खूप चांगला रेव्हेन्यू जनरेट करू शकतो. सास म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस.
तुम्ही कुठल्याही उद्योजकाला SaaS प्रोव्हाइड करू शकता आणि त्याच्या बदल्यात त्याच्याकडून रिकरिंग इन्कम जनरेट करू शकता. कारण त्याचा पूर्ण व्यवसाय जेव्हा एका सिस्टीमवर डिपेंड असेल तेव्हा तो व्यावसायिक आपली सिस्टीम सातत्याने वापरेल आणि त्या बदल्यात आपल्याला मंथली किंवा क्वार्टरली किंवा इयरली एक रिकरिंग अमाऊंट देईल. असे अनेक कस्टमर जर आपल्याकडे झाले तर आपला रेव्हेन्यू ग्रो होऊ शकतो. यासाठी तुम्हाला तुमचा वेळ सेल नाही करायचा, तुम्हाला प्रॉपर सिस्टीम तयार करायची आहे त्या व्यवसायाला ग्रो करण्यासाठी आणि ती सिस्टीम सेल करायची आहे. सो आपल्याला कोणत्याही प्रकारच्या व्यवसायाची प्रॉपर सिस्टीम, ज्याचा पूर्ण व्यवसाय त्या सिस्टीमवर डिपेंड असेल, अशी सिस्टीम बनवून द्यायची आहे ज्याच्यामुळे त्या व्यवसायाला खूप जास्त ग्रोथ मिळणार आहे आणि तो व्यवसाय, तो बिझनेस आपल्याला आपण तयार केलेल्या सिस्टीमसाठी, ऑटोमेशनसाठी मंथली अमाऊंट पे करणार आहे, ज्याच्यामुळे त्याचा व्यवसाय सुद्धा ग्रो होईल आणि आपल्याला सुद्धा रिकरिंग पैसे मिळतील. जसे एखादा शॉप आपण विकत घेतो आणि ते शॉप आपण एखाद्या बिझनेसला रेंटवरती देतो, आपल्याला तो उद्योजक मंथली त्या ऑफिसचं, त्या शॉपचं रेंट देत असतो. सेम या ठिकाणी आपल्याला डिजिटल सिस्टीम, ऑटोमेशन सिस्टीम तयार करायची आहे ज्याच्यामुळे ते उद्योजक त्याचा व्यवसाय ग्रो करू शकेल आणि त्या बदल्यात आपल्याला एक मंथली रिकरिंग अमाऊंट देत राहील, ज्याच्यामुळे आपल्याला सुद्धा खूप चांगले पैसे मिळतील आणि त्या उद्योजकाचा व्यवसाय वाढल्यामुळे त्याला सुद्धा खूप चांगले पैसे मिळणार आहेत. आपल्याला एका व्यवसायाच्या निशवरती टार्गेट ठेवून त्यांच्यासाठी ऑल इन वन सिस्टीम तयार करायची आहे, ज्याच्यामुळे ती व्यक्ती, तो उद्योजक त्या सिस्टीमचा वापर त्याच्या व्यवसायामध्ये करेल आणि त्यामुळे त्याचा व्यवसाय खूप ग्रो होईल. या ठिकाणी आपण जी सिस्टीम तयार केलेली आहे त्या सिस्टीममुळे पुढच्या उद्योजकाचा व्यवसाय ग्रो झाला पाहिजे. आपण फ्रीलान्सिंग करत नाही आहोत, आपण एक सिस्टीम तयार केलेली आहे ज्या सिस्टीममुळे त्या उद्योजकाचा व्यवसाय वाढणार आहे. आपण जरी झोपलेलो असलो तरी आपल्याला पैसे मिळणार आहेत. म्हणजे या SaaS बिझनेसमध्ये सुरुवातीला तुम्हाला काम करावं लागेल, पण एकदा सिस्टीम तयार झाली तर त्याच्यानंतर त्या उद्योजकाला त्याचा व्यवसाय वाढायला ती सिस्टीम हेल्प करेल. उद्योजकांनो, 2025 मध्ये 26 मध्ये खूप मोठी संधी आहे SaaS बिझनेस सुरू करून ग्रो करण्यासाठी. पण या संधीचा फायदा तुम्ही करून घेतला पाहिजे. जेवढ्या लवकर या संधीचा फायदा घ्याल तेवढ्या लवकर तुम्ही ग्रो व्हाल. तुम्ही SaaS बिझनेस सुरू केलेला असेल किंवा सुरू करण्याचा प्लॅनिंग करत असाल तर मी तुम्हाला पुढच्या 30 दिवसामध्ये SaaS इन्कमचा एक रोडमॅप देणार आहे, ज्याचा वापर करून 1 ते 5 लाखाचा रेव्हेन्यू इझिली तुम्ही जनरेट करू शकाल. हा रोडमॅप समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला सिंपल काही स्टेप्स सांगणार आहे. सर्वात पहिली स्टेप आहे, तुम्हाला तुमची परफेक्ट निश सिलेक्ट करायची आहे. सर्वात पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यावरती डिटेल्समध्ये बोललो होतो. तुम्हाला SaaS बिझनेस सुरू केल्यानंतर सर्व प्रकारच्या उद्योजकांना हेल्प करायची नाहीये. ज्याचा तुम्हाला अनुभव आहे, ज्या इंडस्ट्रीमध्ये यापूर्वी तुम्ही काम केलेलं आहे, अशी एक इंडस्ट्री, अशी एक निश निवडायची आहे तुम्हाला आणि त्या निशच्या व्यवसायासाठी एक प्रॉपर सिस्टीम तयार करायची आहे आणि त्यानंतर त्यासारख्या अनेक व्यावसायिकांना ती सिस्टीम सेल करायची आहे. सो याच YouTube चॅनलवरचा व्हिडिओ नंबर 1 पाहिला नसेल तर तो पहिल्यांदा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला आणखी जास्त क्लॅरिटी या परफेक्ट निश विषयी तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर एक निश सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक ऑटोमेशन सिस्टीम डिझाईन करायची आहे त्या प्रकारच्या व्यावसायिकासाठी. तुम्हाला थोडा वेळ लागेल एक सिस्टीम बनवण्यासाठी, पण लक्षात घ्या, एक सिस्टीम बनवली तर त्यासारख्या प्रत्येक उद्योजकामध्ये तुम्हाला ती इम्प्लिमेंट करणं सोपं जाणार आहे आणि म्हणून तुम्हाला ती सिस्टीम बिल्ड करायची आहे. त्यानंतर थर्ड मध्ये तुम्हाला टार्गेट ठेवायचे आहे, पहिले 10 क्लायंट जे तुम्हाला पैसे पे करतील ते मिळवण्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. पहिले 10 क्लायंट मिळवणे थोडंसं अवघड आहे, पण 10चे 20, 20चे 30 करणं जास्त अवघड नाहीये आणि म्हणून पहिले 10 क्लायंट मिळवण्यासाठी 100% तुम्हाला तुमचा द्यायचा आहे, ज्याच्यामुळे टार्गेट अचीव्ह करू शकाल. त्यानंतर चौथी स्टेप आहे, जेव्हा तुम्ही पहिले 10 क्लायंट मिळवता तेव्हा डेफिनेटली तुम्ही 1 लाखाचा रेव्हेन्यू जनरेट केलेला असेल, यापेक्षा खूप जास्त जनरेट करा, पण कमीत कमी 1 लाखाचा रेव्हेन्यू जनरेट करणं हे आपलं गोल असलंच पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्ही पुढच्या काही महिन्यामध्ये 1 लाखाचं 5 लाखापर्यंत मंथली रेव्हेन्यू मध्ये स्केल करू शकाल. या प्रत्येक स्टेप्स या व्हिडिओमध्ये आणखी डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याचा फायदा तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये करून घेऊ शकता आणि एक सक्सेसफुल SaaS बिझनेसमॅन तुम्ही बनू शकता. या 5 स्टेप्स तुम्हाला तुमचा पहिला 1 लाखाचा रेव्हेन्यू जनरेट करायला तुम्हाला हेल्प करतील.
यासाठी काही कोडिंगची गरज नाहीये, काही कॉम्प्लेक्स नाहीये, काही रॉकेट सायन्स नाहीये. सिंपल स्टेप्स आहेत ज्या 1 बाय 1 मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याचा फायदा करून घेऊन तुम्ही पुढच्या 1 महिन्यामध्ये इझिली हे टार्गेट अचीव्ह करू शकता. सर्वात पहिली स्टेप आहे चूज अ हाय डिमांड निश. ही निश निवडायला जास्तीत जास्त 1 ते 2 दिवस लागतील. जसं मी यापूर्वी सुद्धा सांगितलं, व्हिडिओ नंबर 1 तो तुम्ही बघा, ज्याच्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी येईल. पण इथे काही एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे ज्या आत्ता हाय डिमांड निश आहेत. यापैकी एक सुद्धा तुम्ही निवडू शकता किंवा यापूर्वी ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम केलेले आहे ती इंडस्ट्री सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करता येऊ शकेल. सर्वात हाय डिमांड निश आहे रिअल इस्टेट एजंट. जे प्लॉट, जे बंगलो, जे फ्लॅट सेल करतात, अशा रिअल इस्टेट एजंटवरती फोकस करून तुम्ही तुमचा व्यवसाय ग्रो करू शकता. म्हणजे तुम्हाला जे SaaS सर्व्हिस द्यायचे आहे ते फक्त आणि फक्त रिअल इस्टेट एजंटसाठीच द्यायचे आहेत. सो ही एक निश तुम्ही निवडू शकता. स्पा किंवा सलून ओनर्स. जे सलून ओनर असतात, जे स्पा ओनर्स आहेत, त्यांना त्यांची पूर्ण सिस्टीम तयार करून त्यांना तुम्ही देऊ शकता. एका सलून किंवा एखाद्या स्पा बिझनेसला तुम्हाला डिजिटल करायला थोडा वेळ लागेल. एकदा एका सलूनचा पूर्ण व्यवसाय तुम्ही डिजिटल केला तर त्यानंतर सेम इतर सलूनला डिजिटल करण्यासाठी तुम्हाला वेळ जास्त लागणार नाहीये. तुम्ही इझिली करू शकाल आणि खूप चांगला रिव्हेन्यू सुद्धा तुम्ही जनरेट करू शकाल. थर्ड एक्झाम्पल आहे कोचेस आणि ट्रेनर्स. सध्याच्या लेवलला खूप जास्त ग्रोथ ज्या निशमध्ये आहे ते आहे कोचेस आणि ट्रेनर्स. अशा मार्केटला अनेक कोचेस आहेत, ट्रेनर आहेत, त्यांच्या विषयाचं त्यांना खूप जास्त नॉलेज आहे, पण त्यांना त्यांची पूर्ण सिस्टीम तयार करून हवी असते. मग ते लँडिंग पेज आलं, ऑटोमेशन आलं, हे सर्व त्यांना करून हवं असतं. सो त्यांना तुम्ही करून देऊ शकता आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यावरती तुम्ही त्यांना हेल्प करू शकता. फिटनेस स्टुडिओ. तुम्ही ज्या एरियामध्ये राहत आहात त्याच्या आजूबाजूला जर तुम्ही गेलात तर 10-15 फिटनेस स्टुडिओ तुम्हाला मिळतील. एका फिटनेस स्टुडिओला जर तुम्ही सिस्टीम बनवून दिली तर त्याचं डुप्लिकेशन करणं खूप सोपं आहे आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगला रिव्हेन्यू जनरेट करू शकता. ट्रॅव्हल एजन्सीज. तुम्ही ज्या सिटीमध्ये राहत आहात तिथे अनेक ट्रॅव्हल एजन्सीज असतील, त्यांना त्यांची प्रॉपर सिस्टीम तयार करून त्यांना ग्रो करण्यासाठी तुम्ही हेल्प करू शकता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्याकडून रिकरिंग इन्कम तुम्ही मंथली किंवा क्वार्टरली सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर स्मॉल बिझनेसेस. तुम्ही ज्या सिटीमध्ये राहताय तिथे अनेक असे ज्वेलरचे शॉप असू शकतात, क्लिनिक्स, हॉस्पिटल असतील, कपड्यांचे दुकानं असतील, असे छोटे स्मॉल बिझनेसेस किंवा जे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करत आहात, जसं की पेस्ट कंट्रोल सर्व्हिस असेल, AC सर्व्हिसिंग असेल किंवा फायनान्स सर्व्हिस देणारे व्यक्ती असतील, त्या सर्वांना त्यांची सिस्टीम तयार करून देण्यावर फोकस करू शकता आणि तुमचा SaaS बिझनेस खूप जास्त ग्रो करू शकाल. तुम्ही यापूर्वी ज्या इंडस्ट्रीमध्ये काम केलेले आहे अशी कोणतीही इंडस्ट्री जरी सिलेक्ट केली आणि त्यातील तुमचा अनुभवचा फायदा करून त्या उद्योजकांना हेल्प केली तरी खूप चांगला व्यवसाय तुम्हाला ग्रो होऊ शकतो. असा कोणताही व्यवसाय तुम्ही निवडू शकता जिथं सामान्य लोक त्या व्यवसायामध्ये पैसे खर्च करत आहेत. अशी निश तुम्ही निवडली तर डेफिनेटली तुम्ही खूप जास्त ग्रो होऊ शकता आणि खूप चांगला रिव्हेन्यू जनरेट करू शकता. SaaS बिझनेसमध्ये खूप जास्त ग्रो व्हायचं असेल तर कोणती एक निश निवडण्यावर फोकस करा. जर एकाच वेळी तुम्ही या 5 ते 6 निशमध्ये काम करायला सुरुवात केली तर प्रॉब्लेम काय येईल? तुम्हाला जी सिस्टीम बिल्ड करायची आहे ती प्रत्येक व्यवसायाला वेगळी सिस्टीम बिल्ड करावी लागेल आणि त्यामुळे वेळ भरपूर जास्त जाणार आहे. त्यापेक्षा तुम्ही एकच निश निवडली, जसं फिटनेस स्टुडिओ, तर फिटनेस स्टुडिओचा पूर्ण व्यवसाय जर डिजिटल केला, सुरुवातीला वेळ लागेल, पण एकदा काय एका फिटनेस स्टुडिओचा व्यवसाय डिजिटल केल्यानंतर त्याचं डुप्लिकेशन इतर फिटनेस स्टुडिओमध्ये करणं खूप सोपं होऊ शकतं, ज्याच्यामुळे तुमचा कमीत कमी वेळ लागेल सेकंड पासून फिटनेस स्टुडिओमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी. अशी कोणतीही एक निश निवडा ज्याच्यावरती खूप जास्त वेळ द्या आणि त्याचा व्यवसाय जेवढा वाढवायला तुम्ही हेल्प कराल तेवढा तुम्हाला त्याचा अनुभव तुम्हाला मिळेल आणि फ्युचरमध्ये तुम्हाला भरपूर सारे क्लायंट्स मिळू शकतात ज्यांचा व्यवसाय वाढवायला तुम्ही हेल्प करू शकता. सेकंड स्टेपमध्ये तुम्ही जी निश निवडलेली आहे त्या निशमधील जे उद्योजक आहेत, जे व्यावसायिक आहेत, त्यांचे कोणते पेन पॉईंट आहेत आणि कोणते डिझायर आहेत हे तुम्हाला समजलं पाहिजे. कारण जेवढे पेन पॉईंट तुम्ही समजून घ्याल ते पेन पॉईंट आपल्या सिस्टीमनं सॉल्व्ह कसे करता येईल यावर फोकस करायचा आहे. त्याचबरोबर जे त्यांचे डिझायर्स आहेत ते डिझायर्स अचीव्ह होण्यासाठी आपली सिस्टीम हेल्प कशी करू शकेल
याची सुद्धा तुम्हाला आयडिया येईल. आणि यासाठी जास्तीत जास्त 3 ते 4 दिवस लागतील हे पूर्ण समजून घेण्यासाठी. या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून रिअल इस्टेट एजंटचं घेतलेलं आहे. तुम्ही कोणतीही निश निवडलेली असेल त्या निश मधील पेन पॉइंट आणि डिझायर्स तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. पण तुम्हाला क्लॅरिटी मिळावी यासाठी रिअल इस्टेट एजंटचं मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. मग कोणताही एखादा रिअल इस्टेट एजंट असेल तर त्याला कोणते पेन पॉइंट आहेत किंवा कोणते डिझायर आहेत हे समजून घेणं मस्ट आहे. एक्झाम्पल, एखादा रिअल इस्टेट एजंट असेल त्याला दिवसभरात अनेक कॉल येतात की मला एक नवीन शॉप घ्यायचा आहे किंवा एक रेंटवरती मला शॉप हवा आहे किंवा 2 BHK फ्लॅट मी या एरियामध्ये बघत आहे, असे अनेक कॉल येतात. पण कॉल आल्यानंतर त्याचा डेटा प्रॉपर मॅनेज करत नसल्यामुळे किंवा जरी मॅनेज करत असले तर फक्त नोटबुकवरती करत असल्यामुळे काही दिवसानंतर ती व्यक्ती नक्की काय म्हणाली होती ते आपण विसरून जातो. त्या लीडचं रूपांतर कस्टमरमध्ये होतच नाहीये. प्लस अशा अनेक लोक असतात ज्यांनी साईट व्हिजिट केलेली असते, ज्यांनी इंटरेस्ट पण घेतलेला असतो, पण ते म्हणतात की सर आता माझं बजेट नाहीये, 2 महिन्यानंतर मी घेईन, 3 महिन्यानंतर मी घेईन. पण तो रिअल इस्टेट एजंट असतो तो प्रॉपर फॉलोअप न केल्यामुळे त्याला त्या लीडचं रूपांतर कस्टमरमध्ये होत नाहीये. जास्तीत जास्त रिअल इस्टेट एजंटचा हा प्रॉब्लेम्स असणार आहे, बरोबर. सो हे प्रॉब्लेम तुम्हाला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. सो त्यांचा पेन पॉइंट कोणता आहे तर त्यांचा पेन पॉइंट आहे टू मेनी लीड्स पण नो सिस्टीम. त्यांच्याकडे भरपूर जास्त लीड येत आहेत पण त्यांना सिस्टीमच नसल्यामुळे त्या लीड जात आहेत. किंवा आणखी एक पेन पॉइंट असेल की लीडच मिळत नाहीये, असा हे पेन पॉइंट असू शकतो. एक्झाम्पल म्हणून मी इथे या ठिकाणी घेतलेलं आहे की लीड्स भरपूर येत आहेत पण सिस्टीम नसल्यामुळे प्रॉपर फॉलोअप होत नाहीये. जेव्हा तुम्ही एखाद्या उद्योजकाबरोबर 1 to 1 करता तेव्हा समजून घेणं मस्ट आहे की त्या उद्योजकाचे पेन पॉइंट कोणते आहेत हे तुम्हाला समजून घेता यावं यासाठी इथे मी एक्झाम्पल दिलेलं आहे. मग त्याचं डिझायर काय असेल? त्याचं डिझायर असेल की त्याचे मोर बुकिंग झाले पाहिजेत, त्यांना ऑटो रिमाइंडर गेलं पाहिजे, त्यांना व्हॉट्सॲपवरती अपडेट गेलं पाहिजे. तो हे त्यांचं डिझायर असू शकतं. सो हे जर डिझायर असेल तर आपण अशी डिझाईन करू शकतो का या सर्व गोष्टी त्याला मिळतील. सो याप्रमाणे जर पेन पॉइंट समजून घेतलं, उद्योजकाचे डिझायर समजून घेतलं तर त्या पद्धतीने त्याला सिस्टीम तुम्ही तयार करून देऊ शकता ज्याच्यामुळे त्या उद्योजकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तुम्हाला सुद्धा खूप चांगला रेव्हेन्यू जनरेट होईल. ज्या लीड्स मिळत आहेत त्या लीडला जर प्रॉपर फॉलोअप नाही केलं तर बिझनेस ग्रो नाही होणार आहे. बिझनेससाठी लीडचं रूपांतर कस्टमरमध्ये न झाल्यामुळे त्याला पैसे मिळणार नाहीये. मग तुम्ही त्याला एक अशी ऑटोमेटेड सिस्टीम तयार करून देऊ शकता ज्याच्यामुळे त्या उद्योजकाचे सर्व पेन पॉइंट सॉल्व्ह होतील. जे त्याचं डिझायर आहे ते डिझायर त्या सिस्टीमच्या माध्यमातून अचीव्ह करायला तुम्ही हेल्प करा. सो यासाठी त्याला ऑटोमेटेड फॉलोअप सिस्टीमची गरज आहे. पण एक असा रिअल इस्टेट एजंट असू शकतो की ज्याला लीडच मिळत नाही. मग तुमचं उद्दिष्ट असलं पाहिजे की त्याला आपल्या सिस्टीमचा वापर करून जास्तीत जास्त लीड कशा जनरेट करता येतील, त्या लीडला प्रॉपर फॉलोअप कसं करता येईल, त्याला ऑटोमेटेड रिमाइंडर कसे पाठवता येतील ज्याच्यामुळे त्याचा व्यवसाय वाढेल. सो हे पेन पॉइंट समजून घेणं, डिझायर समजून घेणं, ते पेन पॉइंट या सिस्टीमच्या माध्यमातून सॉल्व्ह कसे होतील आणि डिझायर अचीव्ह होऊ शकतील या पद्धतीने तुम्हाला सिस्टीम तयार करणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी 3 ते 4 दिवस यासाठी सांगितलेले आहेत कारण हे सिस्टीम बनवण्यापूर्वी हे सर्व समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जेवढा जास्त वेळ तुम्ही समजून घ्यायला द्याल तेवढा जास्त व्यवसाय तुमचा ग्रो होईल, तेवढा त्या उद्योजकाला जास्त फायदा होईल. पण यासाठी थोडा वेळ देणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिसऱ्या स्टेप्समध्ये तुम्हाला तुमची ऑफर तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःचा SaaS बिझनेस सुरू केलेला आहे, बाकी सर्व गोष्टी करताय, पण जर प्रॉपर ऑफर तयार नाही केलीत ना तर तुम्हाला जास्त फायदा होणार नाहीये. मी काही ऑफरचे एक्झाम्पल दाखवतो ज्या उद्योजकांनी माझ्या मार्गदर्शनाखाली SaaS बिझनेस सुरू केलेला आहे, त्यांना या सर्व ऑफर्स आपण फ्रीमध्ये देत असतो. सो तुम्हाला त्या ऑफर्स मी शो करतो ज्याच्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी येईल की ऑफर बनवणं किती महत्त्वाचं आहे ते. या ठिकाणी मी काही ऑफर्स तयार केलेले आहेत. यासारख्या ऑफर सुद्धा तुम्ही तयार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्ही SaaS ब्लॅक एजन्सी घेतली असेल तर हे सर्व ऑफर्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. ही माझी पहिली ऑफर आहे. ज्या पॅकेजला मी ग्रोथ पॅकेज असं नाव दिलेलं आहे. कोणतंही नाव तुम्ही देऊ शकता. सो यामध्ये पहा, ग्रोथ पॅकेजमध्ये मी कोणकोणत्या सिस्टीम्स बनवून देणार आहे हे मी या ठिकाणी दिलेलं आहे.
जेव्हा आपण ऑफर तयार करतो तेव्हा तुम्ही दोन प्रकारे प्राइजिंग सांगू शकता. एक असते वन टाइम प्राइजिंग. वन टाइम प्राइजिंग म्हणजे हे सर्व सिस्टीम बनवण्यासाठी तुम्ही वन टाइम प्राइस घेऊ शकता आणि त्यानंतर रिकरिंग मंथली प्राइजिंग सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता हा ग्रोथ पॅकेज आहे, याची वन टाइम सेटअप कॉस्ट आहे 15,999, पण मी ऑफरमध्ये 9,999 देत आहे. सेम तुम्ही सुद्धा प्राइजिंगमध्ये कमी जास्त करू शकता. एक एक्झाम्पल म्हणून मी या ठिकाणी तुमच्या समोर ग्रोथ पॅकेजची ऑफर दिलेले आहे आणि त्यानंतर मंथली कॉस्ट आहे. मग या मंथली कॉस्टमध्ये हे जे प्लॅटफॉर्म आहे, हे प्लॅटफॉर्म प्लस सर्व्हिस चार्जेस आपण दिलेला आहे 6,999. याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपण त्यांना करून देऊ. त्यानंतर पुढचं जे पॅकेज आहे ते आहे प्रोफेशनल पॅकेज. आता प्रोफेशनल पॅकेजमध्ये या सर्व सिस्टीम्स आपण त्या उद्योजकाला बनवून देऊ, जिथं वन टाइम सेटअप कॉस्ट आहे 19,999 आणि मंथली कॉस्ट आहे सर्व्हिस प्लस प्लॅटफॉर्म 9,999 रुपये. त्यानंतर थर्ड पॅकेज आहे प्रीमियम पॅकेज, ज्याच्यामध्ये या सर्व गोष्टी आपण करून देऊ, ज्याच्यामध्ये वन टाइम कॉस्ट आहे 49,000 आणि त्यानंतर सर्व्हिस कॉस्ट प्लस प्लॅटफॉर्म कॉस्ट आहे 14,999 पर मंथ. तो या प्रकारे मी ऑफर तयार केलेले आहे. ऑफर तयार करणं खूप महत्त्वाचं असतं. जेवढी ऑफर प्रभावी तेवढा जास्त रिझल्ट तुम्हाला जास्त मिळतो, किंवा ज्या व्यक्तीसमोर तुम्ही ही ऑफर प्रेझेंट करताय तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला कोणती ना कोणती एक ऑफर सिलेक्ट करू शकते. सो या ठिकाणी पहा, कुठलीही ऑफर जरी घेतली तर पहिल्यांदा एक चांगली अमाऊंट तुम्हाला मिळते वन टाइम, ज्याच्यामध्ये त्या उद्योजकाला तुम्ही पूर्ण सेटअप करून द्याल आणि त्यानंतर मंथली तुम्ही कॉस्ट घेत आहात. तुमचं जसं माझं महाफनल प्लॅटफॉर्म आहे तसं तुमचा प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस त्याला द्याल तुम्ही आणि त्याचबरोबर त्याला तुम्ही सर्व्हिस पण द्याल, जसं की फेसबुकवरती ॲड रन करणं, काही क्रिएटिव्ह तयार करणं, यासारख्या सर्व्हिस सुद्धा तुम्ही देऊ शकता. या प्रकारच्या ऑफर्स तुम्हाला तयार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जसं माझं महाफनल प्लॅटफॉर्म आहे तसं तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म तयार केलेला असेल, त्यासाठी सास ब्लॅक लेबल एजन्सी तुम्ही घेतलेली असेल तर तुम्हाला हे सर्व जे ऑफर्स आहेत त्याची पूर्ण PPT फाईल तुम्हाला फ्रीमध्ये दिली जाते. त्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता आणि एडिट केल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या क्लायंट समोर प्रेझेंट करू शकता आणि त्या क्लायंटला क्लोज करू शकता. ऑफर ही अतिशय महत्त्वाची स्टेप आहे. थर्ड स्टेप या ठिकाणी मी तुम्हाला रेडीमेड बनवून देतोय, ज्याच्यामुळे कमीत कमी वेळामध्ये तुम्ही ग्रो व्हाल. त्यानंतर चौथी स्टेप आहे बिल्ड अ सिस्टीम 6 to 10 days. आता मी तुम्हाला ऑफर जी दाखवली त्या ऑफरप्रमाणे जी निश तुम्ही निवडलेली आहे त्या निशसाठी तुम्हाला सिस्टीम बिल्ड करायची आहे. म्हणजे एक्झाम्पल, तुम्ही ऑल इन वन बिझनेस ऑटोमेशन प्लॅटफॉर्म आपलं वापरणार आहात. जसं मी महाफनल प्लॅटफॉर्म वापरत आहोत तसं तुम्ही तुमच्या नावाचं, तुमच्या कंपनीच्या नावाचं प्लॅटफॉर्म वापरणार आहात. हे प्लॅटफॉर्म आहे ऑल इन वन बिझनेस ऑटोमेशन प्लॅटफॉर्म. सो याचा वापर तुम्ही करणार आहात आणि हा वापर करून तुम्ही जी निश निवडलेली आहे त्या निशसाठी जी ऑफर डिसाईड केली आहे त्या ऑफरप्रमाणे प्लॅटफॉर्म तुम्ही बिल्ड करणार आहात. मग तुम्ही काही बिझनेससाठी फनल, लँडिंग पेजेस तयार करा. काही बिझनेससाठी तुम्ही CRM पाईपलाईनचा वापर करू शकाल. काही बिझनेससाठी व्हॉट्सॲप आणि ईमेलचं ऑटोमेशन करू शकाल किंवा काही बिझनेससाठी पेमेंट गेटवेचं इंटिग्रेशन करू शकाल. पहा, पहिल्यांदा तुम्ही जी निश निवडलेली आहे त्यांचे पेन पॉईंट कोणते आहेत, त्यांचे डिझायर कोणते आहेत हे बघायचं आहे आणि त्याप्रमाणे त्या बिझनेसला जे आवश्यक आहे त्या पद्धतीने ऑफर तयार केलेले आहे. मग जी ऑफर निवडेल त्या ऑफरमध्ये जर सर्वच गोष्टी असतील तर सर्वच गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतील. काही ऑफरमध्ये तुम्हाला फक्त व्हॉट्सॲप आणि ईमेलचं ऑटोमेशनच त्याला हवं असेल तर तेवढीच सर्व्हिस त्याला तुम्ही देऊ शकता आणि त्याच्या माध्यमातून त्याला तुम्ही हेल्प करून तुम्ही सुद्धा रिकरिंग मंथली रिव्हेन्यू जनरेट करू शकाल. प्रत्येक ठिकाणी मी हेल्प हा शब्द वापरत आहे, कारण जेवढी जास्त उद्योजकांना तुम्ही हेल्प कराल तेवढा जास्त फायदा तुम्हाला होणार आहे. आणि हे सर्व करायला तुम्हाला कोणतंही कोडिंगची आवश्यकता नाहीये. ड्रॅग आणि ड्रॉपचा वापर करून हे सर्व, मग ते फनल असेल, लँडिंग पेज असेल, CRM असेल, ऑटोमेशन असेल, हे सर्व ड्रॅग आणि ड्रॉपचा वापर करून तुम्ही करू शकता आणि तुम्ही तुमचा व्यवसाय, जे आपला टार्गेट आहे मंथली 1 लाख to 5 लाख कमवणे, इझिली कमवू शकता. पण यासाठी जास्तीत जास्त लीड्स तुम्हाला मिळवाव्या लागतील, कारण जर लीड मिळाल्या तरच त्यांना ती ऑफर देऊ शकाल आणि त्यांना जर लीडचं रूपांतर कस्टमरमध्ये करू शकाल. मग नॉर्मली ते लीड जनरेट करण्यासाठी तुम्हाला 11 दिवसापासून 20 दिवसापर्यंतचा वेळ तुम्ही लीड जनरेट करण्यासाठी देऊ शकता. आणि या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा फ्री म्हणजेच ऑर्गॅनिक मेथडवरती काम करू शकता. फ्री म्हणजे कोणतेही पैसे खर्च न करता ज्या तुम्ही लीड जनरेट करता त्याला फ्री किंवा ऑर्गॅनिक मेथड बोलतात. मग यामध्ये तुम्हाला काय काय करता येईल,
DM आउटरीचचा वापर करू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सॲपमध्ये प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल मेसेज पाठवू शकता. एक्झाम्पल, तुम्ही निश निवडलेले आहे रिअल इस्टेट एजंट, तर फेसबुकवरती, इंस्टावरती असे भरपूर सारे रिअल इस्टेट एजंट दिसतील. सो त्यांना ओपन करून त्यांना पर्सनली मेसेज पाठवू शकता की नमस्कार, माझं नाव हे आहे, मी रिअल इस्टेट एजंटला त्यांचा व्यवसाय ॲटोमेट करायला हेल्प करतो, त्यांचा व्यवसाय लीड जनरेट करायला हेल्प करतो. तुम्हाला तुमच्याशी 1-to-1 मीटिंग हवी होती, 1 तासाची किंवा 30 मिनिटाची, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला फ्रीमध्ये गाईड करेन. यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत. जर तुम्ही फ्री असाल तर आपण या टायमिंगला मीटिंग करूया का. सो अशा प्रकारचे मेसेज त्याला पर्सनली पाठवू शकता, ज्याच्यामुळे तुम्ही 10 लोकांना पाठवला तर एकतरी रिप्लाय तुम्हाला येईल आणि त्या व्यक्तीबरोबर मीटिंग करून क्लोज करू शकता. त्याचबरोबर फेसबुक ग्रुप आहेत, व्हॉट्सॲप ग्रुप आहे, जस्ट डायल आहे, गुगल मॅप याचा सुद्धा वापर करून त्यांना पर्सनली कॉल किंवा मेसेज करून सुद्धा त्यांना 1-to-1 मीटिंगसाठी रेडी करू शकता. डायरेक्टली सेल करायला जाऊ नका. त्या व्यक्तीला तयार करा तुमच्याशी 1-to-1 मीटिंग करायला. ते ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, मॅक्झिमम तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता, ज्याच्यामुळे कुठल्याही लोकेशनला बसून जगातील कुठल्याही व्यक्तीबरोबर झूमच्या माध्यमातून तुम्ही 1-to-1 मीटिंग करू शकता. आणि त्याला मी ज्या पद्धतीनं सांगणार आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला माहिती सांगायची आहे, ज्याच्यामुळे तो क्लोज होईल. आणि सेकंड मेथड आहे ती पेड मेथड आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवरती ॲड रन करा आणि ती ॲड रन करायची आहे 1-to-1 मीटिंग फनलसाठी. मग तुम्ही जी निश निवडलेली आहे त्या निशसाठी तुम्ही एक लँडिंग पेज बनवता आणि फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही लीड जनरेट करता. लीड जनरेट केल्यानंतर त्यांना कॉलिंग करता आणि कॉलिंग केल्यानंतर एक फिक्स टायमिंग ठरवून त्याला तुम्ही इन्व्हाइट करता 1-to-1 मीटिंगसाठी. आणि मीटिंगमध्ये आणल्यानंतर त्या मीटिंग कशा पद्धतीने कंडक्ट करायची याची माहिती स्टेप नंबर 6 मध्ये सांगणार आहे. सिम्पल आहे पहा. तुमचं गोल असलं पाहिजे एका महिन्यामध्ये 50 1-to-1 मीटिंग घेणं. कारण जर तुम्ही 50 1-to-1 मीटिंग घेतल्यात तर इझिली 10 क्लायंट तुमचे होतील, जे तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे पे करतील. आणि 10 क्लायंट जरी झाले तर इझिली तुम्ही 1 लाखाचा रेव्हेन्यू जनरेट करू शकता, कारण त्यांच्याकडून 1 टाइम आणि मंथली तुम्ही कॉस्ट घेताय. ओके, सो इझिली तुम्ही हा टार्गेट अचीव्ह करू शकता. पण त्यासाठी जास्तीत जास्त वेळ देणं, जास्तीत जास्त मेहनत घेणं अतिशय आवश्यक आहे. इथं कोणतंही मी तुम्हाला रॉकेट सायन्स सांगत नाहीये की तुम्ही जस्ट फक्त म्हणालात म्हणून हा रिझल्ट अचीव्ह होतील. नाही, तुम्हाला कष्ट करावं लागेल. जेवढा जास्त तुम्ही कष्ट कराल तेवढा तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. त्यानंतर आहे स्टेप नंबर 6, ज्याच्यामध्ये आपण ज्या लीड मिळालेल्या आहेत त्या लीडला कन्वर्ट करत आहोत. ज्या दिवसापासून तुम्ही लीड जनरेट करायला सुरुवात केली, 11व्या दिवसापासून, सो तेव्हापासून 25व्या दिवसापर्यंत तुम्हाला कमीत कमी 50 1-to-1 मीटिंग घ्यायची आहे. प्रत्येक मीटिंग 30 ते 35 मिनिटाची असेल, ज्याच्यामुळे झूम जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये 40 मिनिटापर्यंतचा फ्री तुम्हाला प्लॅटफॉर्म वापरता येतं फ्रीमध्ये. सो ते प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही मीटिंग करू शकाल आणि डेफिनेटली क्लोज करू शकाल. यामध्ये कुठल्याही लीडला जर तुम्हाला कन्वर्ट करायचं कस्टमर तर त्यासाठी 3 स्टेप सेल्स स्क्रिप्टचा वापर करायचा आहे. सिम्पल आहे. सर्वात पहिल्यांदा कनेक्ट आणि क्वालिफाय तुम्हाला करायचं आहे पहिल्या 5 ते 6 मिनिटांमध्ये. झूम मीटिंगमध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुमच्याविषयी माहिती सांगा. त्यानंतर त्या व्यक्तीला त्याचं इंट्रोडक्शन द्यायला सांगा. कोणता व्यवसाय करत आहे, फॅमिलीमध्ये कोण आहेत, कुठे राहतात, हे बेसिक प्रश्न विचारा आणि ज्याच्यामुळे तुमचा रॅपो बिल्ड होईल. त्यानंतर समजून घ्या की ती लीड खरंच क्वालिफाय आहे का, कारण तुम्हाला मंथली आणि 1 टाइम कॉस्ट तुम्हाला देणार आहे. सो असे काही प्रश्न विचारू शकता, जसं की तुम्ही आत्ता प्रत्येक महिन्याला किती रेव्हेन्यू जनरेट करत आहात, किती क्लायंट तुम्हाला मिळत आहेत, किती क्लायंटपैकी किती कस्टमरमध्ये रूपांतर होत आहेत. सो असे काही प्रश्न तुम्ही विचारू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला क्वालिफाय करता येऊ शकेल. सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला डेमो त्याला द्यायचा आहे. त्याचे पेन पॉईंट तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये त्याचे पेन पॉईंट समजून घ्या, जे डिझायर काय ते समजून घ्या. आणि डिझायर आणि पेन पॉईंट समजून घेतल्यानंतर जेव्हा स्टेप 2 मध्ये तुम्ही त्याला आपल्या सॉफ्टवेअरचा डेमो द्या. सो डेमो देताना त्याचा पेन पॉईंट सॉल्व्ह कसा होणार आहे आणि त्याचे डिझायर्स कसे अचीव्ह होणार आहे याची माहिती तुम्हाला द्यायची आहे. प्रत्येक फीचरवरती फोकस करायचा नाही. आपल्या प्लॅटफॉर्मचे सर्व फीचर सांगूच नका. जर एखाद्या व्यक्तीला लीड जनरेट करणं हा भरपूर मोठा पेन पॉईंट असेल तर आपलं प्लॅटफॉर्म वापरल्यानंतर कशा प्रकारे लीड जनरेट होतील याचा रोडमॅप तुम्हाला द्यायचा आहे डेमो माध्यमातून. जर एखाद्याला प्रॉब्लेम असेल, लीड भरपूर साऱ्या मिळत आहेत पण त्याला प्रॉपर लीड आल्या एखाद्या मेसेज जात नसेल तर त्याला व्हॉट्सअप ऑटोमेशनचा वापर कसा करू शकतात ते त्याला सांगायचं आहे. सो या प्रकारचा डेमो तुम्हाला द्यायचा आहे. जास्त डिटेल्समध्ये डेमो द्यायचा नाही. 8 ते 15 मिनिटांमध्ये
त्या व्यवसायाला कोणतं बेनिफिट होणार आहे, तो व्यवसाय जेव्हा हे पूर्ण सिस्टीम तयार करेल तेव्हा कशा प्रकारे रन होईल याविषयी त्याला माहिती त्याला द्यायची आहे. आणि थर्ड स्टेपमध्ये त्याला क्लोज करायचं आहे. पेमेंट जे आहे ते पेमेंट त्याच वेळी तो कसा ट्रान्सफर करेल यावर फोकस करायचा आहे. सिंपल प्रश्न त्याला विचारायचा आहे की तुम्हाला असं वाटतंय का की अशी पूर्ण सिस्टीम तयार केल्यामुळे तुमचा व्यवसाय आहे ते आता एक्झाम्पल 50,000 मंथली रेव्हेन्यू जनरेट करतोय, तो 1,00,000 2,00,000 मंथलीपर्यंत तुम्ही जाऊ शकाल आणि त्यासाठी तुम्ही फक्त एवढेच तुम्हाला पैसे खर्च करायचे आहेत. सो या प्रकारे तुम्ही त्याला क्लोज करू शकता. लक्षात घ्या, क्लोजिंग करताना त्यांनी जे यापूर्वी माहिती दिलेली आहे त्या माहितीला कनेक्ट करून जर तुम्ही इन्फॉर्मेशन देता आली तर डेफिनेटली तो क्लोज होईल. या ठिकाणी त्याला सिंपल सांगायचं आहे की या सिस्टीममुळे तुमच्या कंपनीत 2 ते 3 व्यक्तींचं काम कमी होणार आहे. तुम्ही एखाद्या एजन्सीला हेच काम दिला तर एजन्सी 40-50 हजार रुपये फक्त मंथली घेते हे सर्व काम करण्यासाठी आणि सिस्टीमसाठी पैसे वेगळे असतात. या ठिकाणी हे सर्व गोष्टी आपण देतोय ज्याचा फायदा तुम्हाला होऊ शकेल. सो 10 ते 15 मिनिटांमध्ये ते व्यक्ती जे प्रश्न विचारेल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या एकदम सिंपल भाषेमध्ये आणि त्या व्यक्तीला क्लोज करा. क्लोज करताना केव्हाही फीचरवरती जास्त फोकस करू नका. त्या बिझनेसला काय फायदा मिळणार आहे आणि ही सिस्टीम वापरल्यामुळे काय रिझल्ट्स मिळतील हे त्याला जर सांगितलं तर डेफिनेटली ती व्यक्ती आपलं प्लॅटफॉर्म वापरायला सुरुवात करेल. मग कोणता प्लॅन घ्यायचा ते डिसाईड करेल. त्याचे पेन पॉईंट प्रमाणे तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता की तुमच्या बिझनेससाठी ही ऑफर बेस्ट आहे, पण कोणतं निवडायचं ते निवडतील ज्याच्यामध्ये तुम्ही लॉंग टर्ममध्ये ग्रो व्हाल. विचार करा ना, फक्त 10 क्लायंट म्हणजे 50 1-to-1 मीटिंग तुम्ही केल्या तर पहिले 10 क्लायंट तुम्हाला इझिली मिळतील. मग 10 क्लायंटनं कमीत कमी 5,000 रुपये जर दिले मंथली तरी तुमचा रेव्हेन्यू 50,000 पर मंथचा होणार आहे. पण यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी बोललेलो आहे की वन टाइम कॉस्ट तुम्हाला घ्यायची आहे. मग वन टाइम कॉस्ट 15,000 जर तुम्ही घेतली तर इझिली पहिल्याच महिन्यामध्ये 1,00,000चा रेव्हेन्यू इझिली जनरेट करू शकता. जर 10 क्लायंट मिळाले आणि 10 क्लायंटपैकी प्रत्येक क्लायंट 10,000 रुपये प्रमाणे जर तुम्हाला मंथली फी देत असेल आणि त्याचबरोबर 15,000 ते 25,000 रुपये तुम्हाला वन टाइम कॉस्ट देत असेल तर इझिली ही अमाऊंट खूप मोठी होती. खूप चांगला रेव्हेन्यू तुम्ही जनरेट करू शकता. आणि तुमचे 10 क्लायंट प्रत्येक महिन्याला जर 20,000 रुपये देऊ लागले तर तुम्हाला मंथली 2,00,000चा रिकरिंग रेव्हेन्यू मिळणार आहे. मित्रांनो, हे फक्त एक्झाम्पल आहे. सेकंड महिन्यामध्ये फायदा काय होतो, पहिल्या महिन्यामध्ये जे 10 बिझनेसेस तुम्हाला मंथली 5,000 रुपये देत आहेत ते पुढच्या महिन्यामध्ये पण देणार आहेत, ते त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये पण देणार आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या महिन्यामध्ये जे नवीन 10 कस्टमर तुम्हाला मिळतील ते प्रत्येकी तुम्हाला 5,000 जरी दिलेत तरी पहिले 10 उद्योजक आणि हे 10 उद्योजक म्हणजे 20 उद्योजक होतील आणि प्रत्येक 20 उद्योजकांनी 5,000 रुपये जरी अमाऊंट तुम्हाला दिली तर रिकरिंग इन्कम हा 1,00,000चा होणार आहे. तिसऱ्या महिन्यामध्ये आणखी 10 कस्टमर मिळाले तर 30 कस्टमर होतील म्हणजे 1,50,000चा रिकरिंग इन्कम होईल. वन टाइम कॉस्ट तुम्ही जी घेत आहात ती तर तुम्हाला मिळणारच आहे. या पद्धतीने तुम्ही SaaS बिझनेस सुरू करू शकता आणि ग्रो करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कारण यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप 1,00,000 ते 5,00,000 मंथली रिकरिंग कसे मिळवायचे याचा पूर्ण रोडमॅप तुम्हाला दिलेला आहे. हा रोडमॅप जर तुम्ही फॉलो केला तर डेफिनेटली तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीने ग्रो व्हाल. पण यासाठी तुम्हाला स्वतःला SaaS बिझनेस सुरू करावा लागेल. सुरू केला असेल तर व्हेरी गुड, पण सुरू केला नसेल तर सिंपल तुम्ही ब्लॅक लेबल लायसन घेऊन आता लगेच SaaS बिझनेस सुरू करू शकता. फक्त 3 दिवसामध्ये विदाउट कोडिंग तुम्ही स्वतःचा SaaS बिझनेस सुरू करू शकता. जसं माझा महाफनल प्लॅटफॉर्म आहे सेम तसंच तुमचा प्लॅटफॉर्म तयार होईल. तुम्ही प्रोडक्ट म्हणून सेल करू शकता जिथं अनेक उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवायला हेल्प कराल. तुम्ही अनलिमिटेड सब अकाउंट इतर उद्योजकांना तुम्हाला सेल करता येतील. तुम्हाला मंथली रिकरिंग इन्कम जनरेट करण्यावर तुम्ही फोकस करू शकता. कुठलंही टेक्निकल स्किलचं नॉलेज तुम्हाला असण्याची आवश्यकता नाहीये. सिंपल ट्रॅक आणि ड्रॉपचा वापर करून तुम्ही तुमचं SaaS बिझनेस सुरू करू शकता. तुम्हाला यासाठी क्वार्टरली एक रिकरिंग अमाऊंट पे करायचे ते आहे 59,999 रुपये. मित्रांनो, एखादा SaaS बिझनेस सुरू करायचा म्हटलं तर त्यासाठी कोट्यवधी रुपये लागतात ते सॉफ्टवेअर डेव्हलप करायला आणि त्यानंतर मंथली तुम्हाला सर्व्हरसाठी कॉस्ट पे करावी लागते. या ठिकाणी कुठलीही कॉस्ट तुम्हाला पे करायची नाहीये. तुमचं पूर्ण सॉफ्टवेअर पूर्ण सर्व्हर पेज फक्त 59,999 या क्वार्टरली प्राइसमध्ये मिळणार आहे आणि पहिल्या दिवसापासून सुरू करून तुम्ही खूप चांगला रेव्हेन्यू जनरेट करू शकता. जर क्वार्टरली 59,000 आहे म्हणजे मंथली 20,000 रुपये तुम्हाला अमाऊंट पडते. 4 कस्टमर जर तुम्ही मिळवले तरी तुम्हाला हे जे पैसे आहेत ते तुम्ही इझिली पे करू शकता. यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक मी फॉर्म दिलेला आहे. जर तुम्ही खरंच इंटरेस्ट असाल ब्लॅक लेबल लायसन घेण्यासाठी तर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पण त्याचबरोबर तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल
तुम्हाला ब्लॅक लेबल एजन्सी सुरू करायची नाहीये. तुम्हाला स्वतःच्या बिझनेससाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करायचा आहे. त्यासाठी माझं प्लॅटफॉर्म आहे महाफनल. महाफनल प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही अनलिमिटेड लँडिंग पेज तयार करू शकता, अनलिमिटेड कॅलेंडर बुकिंग सिस्टमचा वापर करू शकता, बल्क व्हॉट्सअप सेंटरचा वापर करू शकता, SMS पोर्टलचा वापर करता येईल, ईमेल आणि व्हॉट्सअप ऑटोमेशनचा वापर करून तुम्हाला फॉलोअप करता येऊ शकेल, स्टुडंट पोर्टल किंवा सोशल मीडिया नेटवर्कचा वापर करून कोर्सेस सेल करता येतील, व्हॉट्सॲप ईमेल मार्केटिंगचा वापर करता येऊ शकेल, पेमेंट इंटिग्रेशन करता येऊ शकेल, ज्यामुळे ऑनलाईन पेमेंट तुम्हाला ॲक्सेप्ट करता येईल, CRM, LMS, प्रायव्हेट कम्युनिटी क्रिएट करता येईल, ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या उद्योजकांशी कनेक्ट राहू शकाल, फनल वेबसाईट तुम्ही तयार करू शकाल, तुमच्या व्यवसायासाठी ग्रो करू शकाल आणि सर्वात महत्त्वाचं महाफनल प्लॅटफॉर्मचा वापर करून फेसबुकवरती किंवा इन्स्टावरती इझिली ॲड रन करता येऊ शकतात. सो यामध्ये तुम्हाला सर्व्हिससुद्धा मी प्रोव्हाइड करतो. प्लस फक्त सब अकाउंट हवं असेल तर सब अकाउंट सुद्धा तुम्हाला फक्त दिलं जातं. 2,999 पर मंथच्या प्लॅनमध्ये या सर्व फीचर्स तुम्हाला मिळतात, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय ग्रो करू शकता. यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर केलेली आहे. तो गुगल फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर माझी टीम तुम्हाला कॉल करेल आणि त्यानंतर तुम्हाला माहिती सांगू शकेल. मी सजेस्ट करेन, जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर डेफिनेटली SaaS बिझनेस तुमच्यासाठी आहे. आणि जर तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल, त्या व्यवसायाला ग्रो करायचा असेल तर महाफनल हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्लीज जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, अजून सुद्धा जर तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे मी सुद्धा यासारखे अनेक व्हिडिओ पुढे तयार करेन, ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय डिजिटल करून ग्रो करू शकाल किंवा स्वतःचा SaaS बिझनेस सुरू करून नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकाल. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.